छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आपला प्रभाग क्रमांक 119 मधील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार राजेश सोनावळे यांचे अरे आमदार हिकमत उडांबे आहे। राजेश सोनावळे यांची निशाणी काय? माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत भरपूर। लाडक्या बहिणी जिथं जास्ती म्हणजे ज्या उमेदवाराच्या मागे महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला। किती नंबरला आहे? 4 नंबरवरून 1 नंबरला यायचं आहे। नाही म्हणजे 1 नंबरचं बटन दाबू नका, धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि मतपेटीत धनुष्यबाण 1 नंबरला आला पाहिजे मतपेटीमध्ये। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की 15 तारखेला महायुतीचे उमेदवार राजेश सोनावळे यांना आपल्याला विजयी करायचा आहे। इथले काय प्रश्न आहेत? एसआरएचे 2-3 प्रकल्प बंद पडलेले आहेत का? मग ते मी सांगतो ते डिपार्टमेंट तुमच्या लाडक्या भावाकडेच आहे। हे आता निवडणूक झाल्या त्याचा निकाल लावू आणि एसआरए प्रकल्प चालू करू। हक्काचं घर पाहिजे ना आपल्याला, चांगलं मोठं घर पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं पाहिजे। ते देण्याचं काम कोण करणार? मी करणार आणि तुझ्या माध्यमातून करणार। आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो, इथल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत ते देण्याचं काम नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण करू। आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून करताना इथं पैसे कमी पडू दिले जाणार नाही। लाडकी बहीण योजना आपण सुरू केली ना, मुख्यमंत्री असताना सुरू आहे ना। काही लोक काय बेमतलब अफवा उठवत असतात, पण मी आपल्याला सांगतो कुणी माईचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। होणार नाही म्हणजे नाही, वाढत जाईल। आणि माझ्या लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करायचं आहे, त्यांना आत्मसन्मान द्यायचं आहे। या ठिकाणी तुमच्या सहीने पैसे काढता ना तुम्ही, आतापर्यंत कधी झालं होतं का असं? पहिल्यांदा झालं ना। आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की हे सगळं करण्यासाठी महायुतीचा भगवा फडकवायला पाहिजे ना। मुंबईमध्ये बदल घडवायचा आहे ना, परिवर्तन घडवायचं आहे ना। मग महायुती शिवाय पर्याय आहे का? 2.5-3.5 वर्षात आपण जे काम केलं तुमच्या समोर आहे। इकडे कॉन्क्रीटचा रोड झालाय का इकडं? मग आता करायचं रस्त्याचं पहिलं काम कॉन्क्रीटचं। या ठिकाणी ज्या ज्या सोयी सुविधा आहेत, गार्डन आहे, मैदान आहे, काय आहे इथे? पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पाणी ड्रेनेज व्यवस्था, जे प्रॉब्लेम आहेत ते आता राजेश सोनावळे सोडवेल। मी जे बोलतो ते करतो, तुम्हाला माहित आहे। जे उगाच फुकटच्या वापा घालतात। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी जे बोललो ते केलेलं आहे, बरोबर आहे। आणि म्हणून तर आपले 60 आमदार निवडून आले, एक इतिहास घडला। नगर परिषदेमध्ये देखील आपल्या शिवसेनेला भरभरून यश मिळालं। आणि म्हणून या आपली शिवसेना आता चांदा ते बांदा पसरलेली आहे। शिवसेना गावागावात केली आहे, जिल्ह्यात केलेली आहे। आणि म्हणून मुंबईमध्ये देखील आपल्याला महायुतीचाच भगवा फडकवायचा आहे, विकासाचा भगवा फडकवायचा आहे। डेव्हलपमेंट आपला अजेंडा काय? डेव्हलपमेंट। समोरच्याचा अजेंडा काय? सेटलमेंट। लोक वोट सेटलमेंटला नाही दे,
लोक वोट डेव्हलपमेंटला देतात आणि म्हणून आपल्याला मुंबई फर्स्ट, त्यांना करप्शन फर्स्ट. कोणाला निवडणार? धनुष्यबाण. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की येत्या 15 तारखेपर्यंत मतदान होईपर्यंत आपण आता थांबायचं नाही आणि आपण 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून राजेश सोनावळे यांचा झेंडा आणि महापालिकेत त्यांना आणि ते काम करणार. सगळं नाही केलं तर मी बघतो, मग करणार. चांगला माणूस आहे आणि म्हणून आपल्याला आलो तर मग सगळं लीड मिळाला पाहिजे, रेकॉर्ड ब्रेक मताने जिंकलं पाहिजे. एवढे सगळे सभी लोगों इतने खड़े हैं तो सभी लोगों को मेरी गुजारिश है कि सब लोग मिलकर ये राजेश जैसा कार्यकर्ता को चुनकर भेजो. ये बिल्कुल काम करेगा. और इसके लिए आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की राजेश सोनावळे या भागाचा कायापालट करेल, या भागातला विकास करेल, या भागामध्ये आतापर्यंत जे जे नाही झालं ते काम करेल. हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलो आहे आणि म्हणून माझा शब्द पक्का असतो. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन मैंने एक बार जब कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. माझ्याकडे करतो, बघतो, पाहतो वगैरे काही नाही. माझ्या डिक्शनरीत ते शब्द नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. तसंच आता आपल्याला 15 तारखेला तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे. धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे आणि आपल्याला विजयाचे फटाके फोडायचे आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण सन्माननीय आपले लाडके राजेंद्र सोनावळे यांच्या वचननाम्याचं प्रकाशन सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे आमचे मुख्य नेते सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आपण करत आहोत. तत्पूर्वी साहेबांचा आपण सन्मान करतोय. अरे कोण आला रे, कोण आला? एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो, राजेश दादा आगे बढ़ो. अरे एकाच वादा, आमच्या सगळ्यांची निशाणी, महायुतीची निशाणी, शिंदे साहेबांची निशाणी, राजेश दादांची निशाणी, या मुंबईकरांची निशाणी, या महाराष्ट्राची निशाणी.